वाटते विठ्ठल विठ्ठल. या भक्तातून तुकोबराय काय सांगता तो, तुझं विना कोणा शरण जाऊ नारायण. हे नारायण हे पांडुरंग परमात्मा, मी तुझ्याशिवाय कोणाला शरण जाऊ. कारण ऐसा ना देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी. तुझ्यासारखा शरण जाण्याला योग्य असा असणार मी दुसरा त्रिभुवनात दुसरा योग्य असा कोणी सुद्धा बघितलेला नाही. एवढंच नाही तर पाहिली पुराणे दांडोळीली दर्शने. मी पुराण तपासून बघितली, शास्त्र तपासून बघितली, पण त्यात सुद्धा तुझ्यासारखा योग्य मला कोण दिसला का नाही. आपली पुराण किती आहेत? 18. मद्वयम बद्वयम जैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुस्तकानि पुराणानि पृथक पृथक. या एका श्लोकामध्ये त्या 18 पुराणांची नावे आहेत. ह्या 18 पुराणांचा मी नाव घेतला, पण त्यात सुद्धा मला तुझ्यासारखा योग्य शरण जाण्याला दुसरा कोणी सुद्धा दिसला नाही. म्हणून तुका म्हणे ठाई जडून तेलो तुझे पायी. हे पांडुरंग परमात्मा, हे भगवंता, कितीही संकट येऊ दे, काहीही येऊ दे, पण मी तुझा चरण सोडणार नाही. तुका म्हणे बळी जीवलीला पाया तरी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. आता ज्या तुकोबरायांचा अभंग आपण आजच्या सेवेकरता निवडलेला आहे, त्या तुकोबरायांचा अधिकार किती कोणता आहे हो? तर रामेश्वर भट्ट वर्णन करतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. अरे ज्याचा यम करतो अशा तुकोबरायांचा अभंग आपण आजच्या सेवेकरता निवडलेला. आता तुम्ही म्हणा, आमच्या इथल्या तुकारामाला त्याची बायको भेट नाही घरात. काय भेट नाही? बायको भेट नाही आणि यम बिन. तू काय इडी झालीस का? तुम्ही म्हणताय. कारण विष्णू सहस्त्रनामाचा जर धांडोळा घेतला तर तुकाराम हे नाव कुठं सुद्धा सापडणार नाही. मग तुकाराम नावाने यम कसा काय कापणार? तर रामेश्वर भट्ट काय म्हणतात, ते दृष्टांत देतात. समजा आपल्या या रस्त्यावर तुमच्या बारक्या मुलाने खेळ मांडला, समजा लगोरीचा खेळ मांडला का? मांडला ना? मांडला. लगोरीचा खेळ मांडला. त्या रस्त्यावर एक मोठे अधिकारी चालले. मग त्या अधिकाऱ्याच्या सोबत आलेले जी माणसं असतात ती गाडीतून खाली उतरतात आणि कोणाला काय सांगतात, बाळांनो तुम्ही 2 मिनिटं बाजूला व्हा, आमच्या सरांना इतकं गडबडीत जायचंय, त्यांना फार अर्जंट काम आहे. ती पोरं काय म्हणतात,